मी आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं अमरावतीला होतो आणि अमरावतीला असतानाच ही बातमी मला कळली की आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आग लागलेली आहे. आणि अमरावतीवरनं आल्याबरोबर लगेच मी इथे वर्धेला आलो आणि आज इथे प्रत्यक्ष पाहणी केली. अ, अतिशय दुर्दैवी प्रकार आहे आणि भगवंताचे आभार मानावं लागेल की बाजूलाच लहान मुलांचा वॉर्ड आहे. परंतु सुदैवानं कुठली इंजुरी कोणाला झाली नाही. त्याबद्दल भगवंताचे आभार मानावं लागेल. परंतु अ, अशी घटना अपेक्षित नव्हती आणि ॲक्च्युली फायर सिस्टीम ही प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला ज्या पद्धतीनं कार्यान्वित असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं की एकदा ती सिस्टीम बसवल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रायल व्हायला पाहिजे ते ट्रायलच होत नाही. आणि कदाचित जर थोडंसं डिपार्टमेंटनी जर दक्षता घेतली असते तर हा प्रकार झाला नसता. या संदर्भामध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालेल आणि जे कोणी दोषी याच्यामध्ये असतील त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याची मागणी त्यानिमित्तानं माझी राहील. कारण की अतिशय सिरियस घटना आहे आणि भगवंताचे आभार आहे की कोणाची इंजुरी झाली नाही. परंतु काही झालं असतं एखाद वेळेला आणि त्यामुळं जे लोक जबाबदार आहेत, ज्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर फिक्स करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्ह्याचा खासदार म्हणून मी निश्चित करेन. मी या ठिकाणी मी स्वागत करेल या सर्व बाबींचं. आणि मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निमित्तानं दोघेही भाऊ माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र येतात आहे. ही खऱ्या अर्थानं आनंदाची बाब आहे सर्व मराठी मतदारांकरता, मराठी जनतेकरता. आणि निश्चितच एक मोठं पाठबळ दोन्ही भावांचं मुंबईमध्ये आहे. आतापर्यंत वेगवेगळे दोघे लढत होते, परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व दोघेही बंधू एकत्र येऊन लढतात आहे. आणि याचा अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट हा आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही. आम्ही मध्यंतरी एका मोर्चाच्या निमित्तानं मुंबईला गेलो होतो आणि त्यावेळेला जे मतदारांचे रिव्ह्यूज घेतले होते, मतदारांचे जेव्हा ओपिनियन घेतले होते, त्यावेळेला बहुतांश लोकांचं म्हणणं हे होतं की प्रचंड मोठा फायदा या दोन्ही भावांच्या युतीचा त्यानिमित्तानं होईल.